हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी तिथूनच केली आहे जिथून मी कालचा व्हिडिओ संपवला होता. काल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बाहेर अचानक पावसाने सुरुवात केली आणि माझं बाल्कनीचं जे काम आहे तर ते अर्धवटच राहिलं. बाल्कनीचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर म्हणजे बाल्कनीची साफसफाई आणि पूर्ण सगळे जे झाडं आहेत तर ते मी कशा प्रकारे सेट केले आहेत, पावसाळ्यामध्ये झाडांची काळजी मी कशा प्रकारे घेते, तर याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला उद्याला येणार. हा जो व्हिडिओ आहे तर हा आहे कालच्या व्हिडिओच्या नंतरचा व्हिडिओ. म्हणजे काल सायंकाळपासून मी गार्डनिंगच्या कामाला सुरुवात केली होती आणि सायंकाळपासून ते रात्रीपर्यंतचा हा व्हिडिओ आहे. तर बाल्कनीचं सगळं काम आटोपलं, म्हणजे जेही अर्धवट काम राहिलेलं होतं तेच अर्धवट काम मी पूर्ण केलं. बाकीचं काम उद्या पूर्ण करणार. तर ते सगळं आटोपलं, सायंकाळची दिवावात वगैरे केली आणि त्यानंतर मार्केटला मला थोडंसं काम होतं. तर त्यासाठी म्हणून मी आणि मिस्टर दोघेही जण आलेलो आहोत मार्केटला. आज ना मुलांची सुद्धा थोडीशी शॉपिंग करायची होती. त्यांच्यासाठी थोडंसं शाळेचं सामान वगैरे घ्यायचं होतं आणि त्यातल्या त्यात त्यांची इच्छा होती की नॉनव्हेज बिर्याणी जी असते तर ती खायची, म्हणून चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी जे काही बोलतात त्याला, तर ते त्यांना खायचं होतं. तर त्यासाठी म्हणून मिस्टर आलेले आहेत इकडे आणि मग तेच म्हणाले की घरी गेल्याच्या नंतर पुन्हा तू एकटीसाठी काय बनवणार म्हणून. तर म्हणून मग माझ्यासाठी त्यांनी जे व्हेज बिर्याणी असते, म्हणजे ज्यामध्ये अजिबात चिकन वगैरे किंवा मटण वगैरे वापरल्या जात नाही, तर तशी त्यांनी एक प्लेट ती माझ्यासाठी घेतली. सहसा बघा बाहेरचं ना असं काही जे खाणं असतं, म्हणजे जेही असं चायनीज फूड वगैरे असतात तर ते ना सहसा मी अवॉइड करते. कारण बघा बाहेर जे स्टॉल लागलेले असतात त्यावर कितीही ते लोक नाही म्हणतील तरी व्हेज नॉनव्हेज दोघंही ते एकत्र करतात आणि मी अजिबात नॉनव्हेज खात नाही. तर त्यामुळे मग ना मला ते कसं तरी होतं की नाहीही म्हटलं त्या लोकांनी तरी ते इकडून तिकडे हात आपले लावतातच. तर त्यामुळे मग मी खूप म्हणजे अवॉइड करते हे खाणं. पण तिथे बघितलं तर म्हणजे खूप शोधलं आणि त्यानंतर मग एक स्टॉल असा सापडला की ज्यावर फक्त आणि फक्त व्हेजच बनवल्या जातं. तर तिथूनच एक प्लेट व्हेज बिर्याणी माझ्यासाठी आणली आणि तीच आता आमचं खाणं चालू आहे. सहसा बघा म्हणजे बऱ्याच वेळा हे लोक ना स्वतःसाठी, म्हणजे मिस्टर आणि मुली तिघेही जणांना नॉनव्हेज खातात. मी म्हणजे पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे, अंडासुद्धा मी खात नाही. तर बऱ्याच वेळा हे लोक जे आहेत तर व्हेज बिर्याणी वगैरे घेऊन येतात आणि त्यावेळेला मग मी माझ्यासाठी जे काही सकाळचं वगैरे जेवण शिल्लक असेल तर ते किंवा मग थोडंसं हलकं फुलकं काहीतरी माझ्यासाठी मी बनवत असते. आणि आज पहिल्यांदाच माझ्यासाठी म्हणजे हे घेऊन आलेले आहेत. मलाही अशी सहसा काही अशी खाण्याची इच्छा होत नाही, त्यामुळे मग मीही कधी म्हणत नाही की मला खायचं आहे किंवा काय म्हणून. माझा जो प्रॉब्लेम आहे तो मी तुम्हाला सांगितलाच की कितीही नाही म्हटलं तरी ते लोक व्हेज नॉनव्हेज असे एकत्रच हात करतात आणि मग आपल्यालाही कुठेतरी ना ते नको वाटतं. जे नॉनव्हेज खात नाही त्यांना माहिती असेल की कुठेही जरासा नॉनव्हेजचा हात लागला तर अजिबात ते जेवण आपल्याला नको वाटतं. तर चला, आजची माझी जी मेहनत आहे स्वयंपाक बनवण्याची ती वाचलेली आहे आणि आपण ज्या गृहिणी आहोत तर त्यांना म्हणजे एवढंच पुरेसं असतं आणि बस कधीतरी इतकं सुख पाहिजे असतं की एखाद वेळेला ना जेवणाची जी मेहनत आहे, म्हणजे स्वयंपाक बनवण्याची जी मेहनत आहे तर ती वाचावी म्हणून. आणि आज खरंच सांगते, जेवण बनवण्याची माझी जी मेहनत आहे तर ती वाचली आहे. जेवण बनवण्याची मेहनत जरी वाचली पण आपले जे बाकीचे कामं आहेत तर ते काही आपला पिच्छा सोडत नाहीत. दुपारच्या वेळेला बघा हे भांडे ना मी स्वच्छ केलेले होते, तर तेच भांडे आता रॅकला जमवून घेते. कारण जेवण जरी आम्ही पत्रावळीमध्ये केलं तरीसुद्धा म्हणजे दुपारच्या जेवणाचे जे भांडे आहेत तर ते सिंकमध्ये तसेच पडलेले होते. ते काही मी घासले नव्हते. दुपारी थोडंसं व्हिडिओचं काम होतं, सायंकाळला गार्डनिंगचं काम मी काढलं आणि त्यामुळे ना जे भांडे आहेत तर ते स्वच्छ करायला वेळ काही मिळाला नव्हता. तसं बघा सायंकाळच्या दिवाबातीच्या वेळेवर ना म्हणजे हे जे सिंक आहे तर ते मी भरलेलं कधीच ठेवत नाही.
प्रयत्न करते की दिवाबत्तीच्या वेळेवर जेही सिंकमध्ये भांडे पडलेले असतात तर ते सगळे क्लीन करून घ्यायचे आणि सिंक असा रिकामा ठेवायचा म्हणून. जेवणाच्या नंतरच जेही जेवणाचे भांडे असतात तर ते सगळे मी क्लीन करून घेते. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं, आज जे आहे शेड्यूल थोडंसं बिझी होतं आणि त्यातल्या त्यात सायंकाळच्या वेळेला ना गार्डनिंगचं कामसुद्धा मी काढलं आणि ते कामही करणे ना खूप गरजेचं होतं. बऱ्याच दिवसाचे माझे जे झाडं आहे तर त्यांचा ना सगळा असा शेप वगैरे पूर्ण असा बिघडलेला होता. तर ते झाडंसुद्धा मला कट करायचे होते आणि पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ना जर आपण हे गार्डनिंगचं काम केलं ना तर ते बरं पडतं. म्हणजे झाडं ना छान अशी नवी त्यांना पालवी येते आणि झाडंसुद्धा छान अशी ग्रो करतात. तर त्यामुळे म्हटलं की खूप दिवस लांबवण्यापेक्षा गार्डनिंगचं जे काम आहे, बाल्कनीचं जे काम आहे तर ते करून घ्यायचं. कूलर काढल्याच्या नंतर ना तिथे म्हणजे जे झाडांची रेवठेव आहे तर ती मी केलेलीच नव्हती. जेव्हा आम्ही बाल्कनीमध्ये कूलर लावतो तर त्यावेळेला ना झाडं खूप असे ॲडजस्ट करून ठेवावे लागतात. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की झाडं खूप सारे आहेत माझ्याकडे. बाल्कनी छोटीशी आहे आणि त्यातल्या त्यात तिथेच बघा कूलर वगैरे ठेवला जातो. तर त्यामुळे मग झाडांना ना खूप अशी अडचण होते. तर म्हणून मग कूलर वगैरे काढला. तर म्हटलं झाडांचीसुद्धा रेवठेव करून घ्यायची, त्यांची कटिंग वगैरे करून घ्यायची म्हणून. तर चला बघा, तुमच्याशी बोलता बोलता माझे जे सगळे भांडे आहेत तर ते आवरून झालेले आहेत. सकाळच्या वेळेला ना ही मूग आणि मोठ अंकुरित म्हणजे त्यांना भिजण्यासाठी मी ठेवलेलं होतं, अंकुर येण्यासाठी. तर तीच आता छान बघा 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर त्याला अशा प्रकारे बघा चाळणीवर एक कापड ठेवलेला आहे आणि त्यामध्ये ही जी मूग आणि मोठ आहे दोघंही मी एकत्रच भिजत घालते आणि एकत्रच मग जेव्हाही त्याचं काही बनवायचं असतं तर ते एकत्रच बनवते, वेगवेगळं बनवत नाही. आणि सध्या तरी माझ्या इथे बघा रोजच्यासारखा नाश्ता म्हणजे मूग आणि मोठ यांचे जे स्प्राउट्स असतात ते म्हणजे असे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, कधी फोडणी करून, कधी कच्चे, कधी त्यांचे पराठे वगैरे असं काय ना काय चालू असतं. कारण शरीरासाठी ते खूप हेल्दी असतं. म्हणून सध्या तरी मूग आणि मोठ म्हणजे जे स्प्राउट्स आहेत तर त्यावर आमचा भर जास्त आहे. तर तेही छान असे अंकुरित येण्यासाठी ठेवलेले आहेत. स्प्राउट मेकरपेक्षा ना अशा प्रकारे कापडामध्ये बांधूनच मला ते जास्त बेस्ट वाटतं. त्यानंतर बघा आज ना दिवसभर जे वातावरण आहे तर ते अगदी असं सादर वातावरण आणि खूप असे आकाशामध्ये ढगं आणि ढगाळ वातावरण होतं आणि आधामधातच पाऊससुद्धा यायचा. तर सध्याच्या दिवसांमध्ये बघा कपडे काही व्यवस्थित वाळत नाहीत तर त्यामुळे तेच कपडे ना इथे मी स्टँडवर घालून घेते. आणि हे जे स्टँड आहे तर खरं सांगते बरसातीच्या दिवसांमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये बघा, सॉरी माझ्या हिंदी मराठीचा थोडासा प्रॉब्लेम होतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ना खरंच खूप बेस्ट पडतं हे स्टँड. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ना कपडे टाकून द्या आणि पंख्याच्या खाली ठेवा आणि त्याचं काम नसलं की त्याला मूव्ह करून म्हणजे अगदी फोल्ड करून तुम्ही ते कुठेही मूव्ह करू शकता, कुठेही ठेवू शकता. तर चला, आजचे जे कामं आहेत माझे ते आटोपलेले आहेत. व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ कसे वाटले ते सुद्धा कमेंट करून सांगा. बाय. हर हर महादेव.